भारतातील सर्वात मोठी खाजगी इंधन कंपनी असलेल्या नायरा एनर्जीने गुरुवारी 26 मार्च रोजी देशभरामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ केली आहे. नायराच्या पेट्रोलमध्ये 5 रुपये तर डिझेलमध्ये 3 रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. या निर्णयानंतर देशभरातील पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या प्रचंड रांगा ह्या पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल मिळणे देखील कठीण झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक पंप ड्राय झाले आहेत. म्हणजे हरियाणात इंधनासाठी हाणामारीच्या घटना समोर आल्या आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये लोक पहाटे 3 वाजल्यापासूनच रांगेत उभे आहेत. महाराष्ट्राची अवस्था देखील काही वेगळी नाही आहे. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर लागलेल्या लांबच लांब रांगांचे व्हिडिओ हे आता समोर यायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या गोंधळामागे एकच भीती ही प्रत्येकाला वाटत आहे, ती म्हणजे देशातलं पेट्रोल संपेल की काय. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा थेट फटका हॉर्मुझच्या समुद्रातील होणाऱ्या सागरी वाहतुकीला बसला आहे. याच कारणामुळे देशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. जरी इराणने भारतीय जहाजांना या मार्गावरून जाण्याची मुभा दिली असली आणि काही जहाजे आखाती देशातून भारतात पोहोचली असली, तरी देखील लोकांच्या मनामध्ये ही धास्ती कायम आहे. अशा परिस्थितीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आपल्या देशात सध्या पेट्रोलचा नेमका किती साठा शिल्लक आहे. आखाती देशातून जी जहाजे भारतामध्ये आली आहेत, त्यांनी किती कच्चे तेल आणले आहे आणि देशातील रिफायनरीमध्ये देशाची सध्या इंधनाची स्थिती काय आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे किशोर. तुम्ही बघत आहात आपलं यूट्यूब चॅनल. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आखाती देशामधून भारतात आलेल्या जहाजांनी किती कच्चे तेल आणले आहे याची आकडेवारी सविस्तर बघूया. बुधवारी 11 मार्च रोजी लायबेरियाचा झेंडा असलेले सेंट-लॉग स्वेझमॅक्स हे महाकाय तेलवाहू जहाज मुंबईच्या जवाहर ट्रिपला पोहोचले आहे. 28 फेब्रुवारीला युद्ध भडकल्यानंतर हॉर्मुझ मार्गे भारतात आलेले हे पहिले जहाज होते. या जहाजाने सौदी अरेबियामधून तब्बल 1,35,535 मेट्रिक टन हे कच्चे तेल आणले आहे. त्यानंतर 17 मार्चला लायबेरियाचे MT स्मरणी हे जहाज 1,30,000 टन कच्चे तेल घेऊन मुंबई बंदरामध्ये पोहोचले आहे. पुढे 18 मार्चला जग लाडकी या नावाचे जे जहाज आहे ते UAE वरून 80,886 मेट्रिक टन इतके कच्चे तेल घेऊन गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये पोहोचले आहे. या व्यतिरिक्त 16 आणि 17 मार्चला देखील MT शिवलिक आणि MT नंदादेवी ही जहाजे LPGची गॅस घेऊन भारतामध्ये दाखल झाले आहेत. आता भारतात जे कच्चे तेल पोहोचले आहे त्यातून आपल्या रिफायनरीमध्ये किती पेट्रोल बनू शकतं यावर जरा एक नजर टाकूया. सध्या भारतातील ऑइल रिफायनरीमध्ये त्यांच्या 100% क्षमतेपेक्षाही अधिक वेगाने काम करत आहेत. कच्च्या तेलाच्या एका बॅरलमधून आपल्या रिफायनरीमध्ये सरासरी 15 ते 20% पेट्रोल आणि 40 ते 45% डिझेल तयार करतात. ताज्या आकडेवारीनुसार देशामध्ये सध्या सुमारे 1,25,000 ते 1,30,000 मेट्रिक टन पेट्रोल तयार केले जात आहे. म्हणजे दुसरीकडे भारताची रोजची जी पेट्रोलची गरज आहे ती साधारण 90,000 ते 95,000 मेट्रिक टन इतकीच आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की आपल्या ऑइल रिफायनरी सध्या देशाच्या दैनंदिन गरजेपेक्षा दररोज 30,000 टन जास्त पेट्रोल बनवत आहेत. असे का? कारण युद्धामुळे हॉर्मुझ मार्गावरून येणाऱ्या कच्च्या तेलाच्या जे पुरवठ्यामध्ये जे विलंब होत आहे, अशा स्थितीमध्ये देशात पेट्रोलची कोणतीही कमतरता भासू नये म्हणून सरकारने मुद्दाम इंधन उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया, तो म्हणजे देशामध्ये पेट्रोलचा किती दिवसाचा साठा सध्या शिल्लक आहे, म्हणजे किती दिवसाचा साठा जो शिल्लक उरलेला आहे. इराण अमेरिका युद्धामुळे भारतामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. सगळीकडे इंधनाची टंचाई असल्यामुळे गेल्या 2 दिवसापासून पेट्रोल पंपावर जी गर्दी उसळली आहे त्यावर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने गुरुवारी 26 मार्च रोजी आपली अधिकृत भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने अत्यंत स्पष्ट शब्द सांगितले आहे की भारतीय तेल कंपन्यांनी आगामी 60 दिवस पुरेल एवढ्या कच्च्या तेलाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे. याशिवाय देशामध्ये अगोदरच 60 दिवसाचा रिझर्व्ह साठा हा उपलब्ध आहे. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा भारताकडे फक्त 50 दिवसांचा स्टॉक होता. मात्र युद्ध सुरू झाल्यापासून रिफायनरींना आपले उत्पादन वाढवले आणि त्याचा परिणाम आता भारताकडे पूर्ण 60 दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. आता जागतिक पातळीवर काही उलथापालथ झाली असेल, परंतु
तरी देखील प्रत्येक भारतीयांना पुढील सुमारे 2 महिने इंधनाची कोणतीही कमतरता भासणार नाही अशी ग्वाही सरकारने दिली आहे। तसेच पुढील 2 महिन्यासाठी आवश्यक कच्च्या तेलाची खरेदी निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे भारतात आगामी अनेक महिन्यासाठी इंधनाचे बाबतीत जी पूर्णपणे सुरक्षित आहे। या व्यतिरिक्त भारताकडे जमिनीखालील इमर्जन्सी तेल साठे देखील आहेत। विशाखापट्टणम, मंगळूर आणि पादूर या ठिकाणी भूमिगत साठे बनवलेले आहेत। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील साठवणूक क्षमता 1.33 दशलक्ष टन इतकी आहे। कर्नाटकातील मंगळूरमध्ये 1.50 दशलक्ष टन तर पादूरमध्ये 2.50 दशलक्ष टन इतकी क्षमतेचे साठे आहेत। एकूण विचार केल्यास भारताकडे 5.33 दशलक्ष टनचे क्षमतेचे आपत्कालीन तेल साठे आहेत। जर हे साठे 100% भरलेले असतील तर त्यातून देशाला 9.5 दिवस पुरेल एवढं इंधन मिळते। सध्या हे साठे साधारण 64% भरलेले आहेत, म्हणजेच अत्यंत आणीबाणीची वेळ आली आहे। तरी पण या देशात 5 ते 6 दिवस पुरेल एवढा साठा नक्कीच शिल्लक आहे। मग आता एक शंका येते, जर देशात सरकार सांगते तसा मुबलक साठा आहे तर मग नायरा एजन्सी सारख्या कंपन्या इंधनाचे भाव का वाढवत आहेत? याचे कारण म्हणजे नायरा एनर्जी ही पूर्णपणे खाजगी कंपनी आहे आणि त्यांना सरकारकडून कोणतीही सबसिडी किंवा आर्थिक नुकसान भरपाई दिली जात नाही। युद्धापूर्वी कच्च्या तेलाचा भाव हा $66 प्रति बॅरलच्या आसपास होता, तो आता थेट $120 प्रति बॅरलवर जाऊन पोहोचला आहे। म्हणजेच एका महिन्यात कच्च्या तेलाचे दर जवळपास दुप्पट वाढलेले आहेत। या भाववाढीचा थेट फटका नायरासारख्या कंपन्यांना बसलेला आहे आणि भारतात सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिल 2022 पासून आपले दर स्थिर ठेवले आहेत। म्हणजेच महागाई वाढू नये आणि लोकांमध्ये घबराट पसरू नये, सरकारी कंपन्यांना सध्या तोटा सहन करूनही इंधन विकत आहेत। यामागे त्यांना सरकारचा भक्कम पाठिंबा आहे। पण खाजगी कंपन्यांची स्थिती तशी नसते, ते सरकारी कंपन्यांसारखा तोटा जास्त काळ सहन करू शकत नाहीत आणि म्हणूनच नाईलाजाने नायरासारख्या कंपन्या आपले दर वाढवत आहेत। थोडक्यात सांगायचं तर देशातील पेट्रोल पंपावर सध्या किती मोठ्या रांगा दिसत आहेत तरी इंधनाचा पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। गेल्या 2-3 दिवसात सोशल मीडियावर अनेक खोटे मेसेज व्हायरल होत आहेत की देशामध्ये फक्त 2-3 दिवसाचेच पेट्रोल उरलेले आहे। या अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका। वास्तवात परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। लेटेस्ट वेसेल ट्रॅकिंगच्या माहितीनुसार भारताचा झेंडा असलेली 20 जहाजे सध्या पर्शियन आखातात असून ती हॉर्मोनची समुद्रधुनी ओलांडण्याच्या तयारीत आहेत। तसेच 2 गॅस टँकरनी 23 आणि 24 मार्च रोजी हॉर्मोन्स मार्ग सुरक्षितपणे पार केलेला आहे। ती सध्या अरबी समुद्रात असून याच आठवड्यात शेवटी मंगळूर आणि कांडला बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या तरी घाबरून जाण्याचे किंवा पॅनिक होण्याचे कोणतेही कारण नाही। भारताकडे 2 महिन्याचा घसघशीत पेट्रोल साठा उपलब्ध आहे आणि आपल्या रिफायनरी देखील त्यांचा पूर्ण ताकदीने काम करत आहेत। त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटते? पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत सरकार जी पावले उचलत आहे ती योग्य आहेत का? तुमचे विचार आणि तुमची प्रतिक्रिया जी आहेत ना ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।